2026 मध्ये एक स्किल ग्राफिक डिझायनर हा महिन्याला 60,000 रुपयापासून तर 1,00,000 रुपयापर्यंत पैसा कमवतोय आणि काही काही जण तर त्याच्यापेक्षा जास्त कमवत आहेत. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे याच्यासाठी तुमच्याकडे 4 वर्षाची डिग्री लागणार नाही. याच्यासाठी महागडे इन्स्टिट्यूट जॉईन करायची गरज नाही. फक्त योग्य रोड मॅप, कन्सिस्टन्सी आणि स्मार्ट प्रॅक्टिस पाहिजे. तर पुढील 60 दिवस तुमच्या करिअरची दिशा बदलून टाक. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिगिनर पासून तर एक प्रो डिझायनर पर्यंतचा पूर्ण रोड मॅप देणार. आपण डिझाईन फंडामेंटल्स, इंडस्ट्री स्टँडर्ड सॉफ्टवेअर, हाय इन्कम स्किल, AI टूल्स, अर्निंग अपॉर्च्युनिटी हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकून घेऊयात. सुरुवात करूयात सर्वात महत्वाच्या गोष्टीपासून. बहुतेक डिझायनर ही चूक करतात. ते थेट फोटोशॉप किंवा अडोबे इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर ओपन करतात आणि त्याच्यावर डिझाईन बनवायला सुरू करतात. पण डिझाईन सॉफ्टवेअर शिकणं हे असं आहे की भाषा न येताच पुस्तक लिहिणं. म्हणून पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला डिझाईनची लँग्वेज म्हणजे डिझाईनची भाषा शिकणं गरजेचं आहे. कलर थेरी समजून घ्या, कुठला रंग कुठल्या भावना प्रगट करतो ते समजून घ्या. टायपोग्राफी शिका, कारण योग्य फॉन्ट डिझाईनला प्रोफेशनल लुक देतो. व्हिज्युअल हायरार्की समजून घ्या, जेणेकरून लोकांचं लक्ष जे आहे तर ते महत्वाच्या गोष्टीमध्ये कसं आणलं पाहिजे ते शिका. अलाइनमेंट, बॅलन्स, कॉन्ट्रास्ट, कंपोजिशन या गोष्टीवरती तुम्ही पुढचे 30 मिनिटं घाला. फंडामेंटल्सवर रोज 30 ते 40 मिनिटं याच्यावर अभ्यास करा. हे 10 दिवस झाल्यानंतर तुम्ही कुठलीही डिझाईन पाहिल्यानंतर त्याच्यातल्या चुका काय आहेत ते तुम्हाला कळायला लागतील, म्हणजे त्या तुम्हाला कळतील. जेव्हा तुमचे फंडामेंटल्स पूर्ण क्लिअर होतील, पूर्ण एकदम स्ट्रॉंग होतील, तेव्हा पुढचे 30 दिवस कुठल्याही एका टूलमध्ये मास्टर करा. इंडस्ट्रीमध्ये आजही फोटोशॉप, अडोबे इलस्ट्रेटर आणि फिग्मा या 3 सॉफ्टवेअरला सर्वोत्तम महत्व दिलं जातं. फोटोशॉप सोशल मीडिया पोस्ट, पोस्टर, ऍड, थंबनेल साठी वापरलं जातं आणि अडोबे इलस्ट्रेटर लोगो डिझाईन, आयकॉन, वेक्टर ग्राफिक्स साठी वापरलं जातं आणि फिग्मा जे येतं ते UI UX साठी वापरलं जातं. तर तुम्ही इंडस्ट्री स्टँडर्ड लेवलचे सॉफ्टवेअर शिकायला सुरू करा. तर ते तुम्ही कुठे शिकू शकता? युट्यूबवरती जा, पिकॅन्डेड टाका. पिकॅन्डेड या युट्यूब चॅनलवरती मी पर्सनली बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व सॉफ्टवेअर तुम्हाला शिकवलेले कोर्सेस आहेत. एक एक कोर्स पूर्ण करा आणि इंडस्ट्री लेवलचे स्टँडर्ड सॉफ्टवेअर तुम्ही तिथे शिका फ्रीमध्ये. फक्त रोज 1 ते 2 तास व्हिडिओज बघा आणि त्याच्यावरती दिवसभर प्रॅक्टिस करा. फक्त ट्युटोरियल्स पाहू नका, त्याच्यावरती ऍक्शन घ्या. तुम्ही काय शिकलात काय नाही ते स्वतः लिहून काढा. ते तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा सॉफ्टवेअरमध्ये आणि त्याच्यापासून प्रॅक्टिस करा. त्याच्याशिवाय काहीच नाही. आता प्रॅक्टिस कशी करू शकता की ऑलरेडी डिझाईन ज्या आहेत त्याला रिक्रिएट करा. पिंटरेस्ट, बिहान्स वरती डिझाईन सर्च करा आणि त्याच रिक्रिएट करा, म्हणजे त्यांना कॉपी करून थोडंसं काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करा. आता दुसरा टप्पा येतो की याच्यामध्ये खरंच पैसा आहे. पैसा आहे. कुठलाही क्लायंट फक्त स्किलसाठी पैसा देत नाही. पहिली गोष्ट क्लिअर करतो. तो देतो त्याच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. फॉर एक्झाम्पल, एखाद्या क्लायंट आहे, त्याला एक कंपनी प्रोफाईल बनवायचा, तो PPT मध्ये बनवू शकतो. तर तो डिझायनर का हायर करतो? त्याला प्रॉपर एकदम प्रोफेशनल ऑफिशियल जे फॉर्मॅट असतात ते फिक्स हवे असतात. त्यांना स्वतः क्रिएट करायचं असतं, त्यांचं काहीतरी ब्रँडिंग त्याच्यामध्ये असतं, म्हणून ते ग्राफिक डिझायनरकडे येतात. सो हे जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे हे जर तुमच्याकडे आलं, तुमच्याकडे ती स्किल आहेच, पण तुम्ही इतरांचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह करता आला पाहिजे. सो तो जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तुम्ही, तर तुम्हाला कुठलाही क्लायंट पैसे देतो. आता तुम्हाला पुढच्या 20 दिवसामध्ये स्वतःच्या स्किल्स थोड्याशा अपग्रेड करायच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे? सोशल मीडिया डिझायनिंग, लोगो अँड ब्रँड आयडेंटिटी, युट्यूब थंबनेल्स, ऍड क्रिएटिव्स आणि बेसिक UI. याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करताना इंस्टाग्राम क्राउझल पोस्ट, लिंक्डइन पोस्ट, फेसबुक ऍड्स, युट्यूब थंबनेल हे तयार करा आणि तयार झाल्यानंतर तुम्ही त्यांना सोशल मीडियावरती टाका आणि तिथनं तुम्हाला क्लायंट मिळतील. प्रत्येक स्किलवर किमान 4 दिवस द्या. सिंपल पोर्टफोलिओ क्रिएट करा. आता सर्वात महत्वाची गोष्ट की ग्राफिक डिझायनिंग तुम्ही जर्नी स्टार्ट केली आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला ग्राफिक डिझायनर बनायचं आहे, पण त्यांनी AI ला रिग्रेट करू नका, AI ला अवॉइड करू नका, कारण की AI हे ग्राफिक डिझायनरचं फ्युचर आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही एक स्मार्ट AI डिझायनरही बना. त्याच्यासाठी ChatGPT, क्लाउड. आता क्लाउड का वापरायचं आहे? कॉन्टेंट आयडिया, डिझाईन ब्रीफसाठी आणि क्लायंट कम्युनिकेशनसाठी हे तुम्हाला मदत करणार. मिडजर्नी, जेमिनी किंवा इतरही AI टूल्स असतील त्याच्यावर तुम्ही कन्सेप्ट जनरेट करू शकता. अडोबे फायरफ्लाय सारखी टूल्स एडिटिंग प्रोसेस खूप फास्ट करतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, AI तुमचा बॉस नाहीये, तुमचा असिस्टंट ठेवा. फक्त बॉस बनवू नका, कारण की AI ने जे दिलंय ते तुम्ही समोर फॉरवर्ड करू नका. त्याच्यामध्ये तो फक्त त्याची एक हेल्प घ्या. ठीक आहे. आता हे सगळं शिकल्यानंतर प्रश्न येतो
आपली कमाई किती होईल. जर तुम्ही जॉब करायचं ठरवलं तर तुम्हाला 3 ते 6 लाखापर्यंत वार्षिक पॅकेज मिळू शकतं आणि फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही 20 ते 40 हजार रुपये प्रत्येक महिन्याला कमाई करू शकता. आता हे तुमच्या एक्सपिरियन्स वरती, प्रोजेक्ट वरती डिपेंड आहे. तुम्ही किती क्रिएटिव्हली काम करता किंवा तुमच्याकडे किती क्लायंट आहे. आणि जर भविष्यात तुम्ही जर स्वतःची एजन्सीज टाकली किंवा तुमचा जर फ्युचर प्लॅन असेल एजन्सी टाकायचा, तर तुम्ही आरामात 1 ते 2 लाख रुपये महिना कमवू शकता. माझा पर्सनली एक सल्ला आहे, वैयक्तिक सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही सुरुवातीला कमीत कमी 1 वर्ष कुठेतरी एजन्सीमध्ये जॉब करा, क्लायंट वर्क समजून घ्या आणि त्याच नंतर तुम्ही फुल टाइम फ्रीलान्सिंग सुरू करा. शेवटी तुमची जर्नी सुरू करण्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. डिझाईन फंडामेंटल्स कधी स्किप करू नका. AI टूल्स पासून दूर पळू नका. त्याचा स्मार्ट वापर करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, फर्स्ट डेलाच ज्याला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे त्याच्यासोबत तुमचं कम्पॅरिझन करू नका. सुरुवातीला बेसिक डिझाईन असतात. तुम्ही एक शेप जरी ड्रॉ केला तरी स्वतःला थोडंसं हॅपी ठेवा की अरे नाही, मी फोटोशॉपमध्ये एक शेप क्रिएट केलाय. ते नंतर बघा, म्हणजे एक्सपिरियन्स डिझायनरच्या डिझाईन नंतर बघा. तुम्ही सुरुवातीलाच त्यासोबत स्वतःचं कम्पॅरिझन करू नका. जर तुम्ही पुढच्या 60 दिवसामध्ये मनापासून जर प्रॅक्टिस केली, रोज थोडी थोडी सुधारणा केली, कधी हार मानली नाही, तर ग्राफिक डिझायनिंग ही तुमच्यासाठी स्किल्स नसेल तर तुमच्याकडे एक करिअर फ्रीडम आणि फायनान्शियली फ्रीडम बनवण्यासाठी एक ऑप्शन बनेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल, याच्यामधनं फक्त 1% जरी नॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.